नमस्ते, मॉम हेल्थ केअर थेरपी सेंटर खोपोली ब्रांचमधून आज आपण गजानन पारंगे आपला छानसा आज एक्सपिरियन्स आपण जाणून घेऊयात. बाबा नमस्ते. नमस्ते. बाबा तुमचं नाव सांगा. माझं नाव गजानन जगन्नाथ पारंगे. बाबा कुठून येता? निंबोडे खालापूर. खालापूरवरून. बाबा आपल्या मॉम हेल्थ केअर थेरपी सेंटर मध्ये यायच्या आधी तुम्हाला त्रास काय होता? मला मणक्यात पाठीच्या मणक्याचा पाठीचा कमरेचा त्रास होता. पाठीचा मणक्याचा त्रास होता म्हणजे आणि कमरेचा पण होता. अजून पायाला सूज यायची. पायाला सूज यायची. अजून डोक्यानं चाललं दुखायचं. डोळे चालले की दुखायची म्हणजे गुडघे चालता दुखायची. ओके बाबा. अजून काय त्रास? परत मला इथे हॉस्पिटलला 4 दिवसांनी इंजेक्शन घ्यायला लागतं. कशासाठी? बरं वाटायसाठी. म्हणजे पेन किलर. इंजेक्शन आणि तुम्ही 4 दिवसांनी एकदा घ्यायची. तेव्हाच मला ड्युटीवर हा जो त्रास होता कधीपासून होता? जवळजवळ 2-2.5 वर्ष झाली. 2-2.5 वर्षापासून हा त्रास होता आणि 2-2.5 वर्षापासून तुम्ही इंजेक्शन घेताय. बापरे. कशा म्हणजे डॉक्टर सांगितलं होतं कशामुळे काय ट्रीटमेंट केली होती त्याच्यावर? मला सांगितलं तुमचा गॅप आहे ना त्यामुळे आणि तुम्हाला उभं राहतं त्रास. अच्छा, मानेत गॅप होती का कमरेत? मानेत आणि कमरेत पण 2 गॅप होते तुम्हाला. 2 गॅपमुळे तुम्हाला जास्त दुखायचं. त्याच्यामुळे बाबा तुम्हाला प्रॉब्लेम काय फेस करावा लागायचा गॅपमुळे? म्हणजे बसायला उठायला त्रास व्हायचा? बसायला उठायला त्रास व्हायचा. झोपलं तरी झोपेमध्ये पाठीवर झोपता राहायचं. कुशीत झोपायचं कधी कधी. झोप लागायची नसेल. पण जसं आपल्या थेरपीमध्ये यायला लागलो तिथपासून माझी झोप लागायला लागली. परत दुसरा म्हणजे असा तर तुमच्या मुलं जास्त माझा बरा वाटला. थँक्यू बाबा. कारण का माहिती आहे का तुम्ही जो मला इथं आल्यानंतर जे हे दिले आणि मी एवढ्या हॉस्पिटलमध्ये गेलो पण अशी ट्रीटमेंट कधीच नाही भेटली आणि अर्धा हजार तुमच्या मुलं मला बरा झाला. थँक्यू बाबा. त्यासाठी मी तर म्हणेन की सूरज सर आणि समता मॅडम आहेत आज त्यांच्यामुळे तुम्ही आम्हाला आज बोलताय की आमच्यामुळे तुम्ही बरे होताय. हे जे आम्हाला सगळं दिलेलं आहे ते आमच्या सूरज सर आणि समता मॅडम कडूनच आलेलं आहे. बाबा मी हे तुम्हाला विचारीन की हा जो तुम्हाला त्रास होता हा 2.5 वर्षापासून होता. ट्रीटमेंट केल्यावरती दुखणं कितपत बरं व्हायचं आणि परत ते थांबायचं? इंजेक्शन घेतलं एक 4 दिवस बरं वाटायचं. त्यानंतर चालू व्हायचं. आणि सूज जी तुम्ही पायाला बोलला होता ती कशामुळे येत होती? डॉक्टर म्हणजे तुम्ही उभे राहता कंटिन्यू 8 तास. अच्छा. त्याच्यामुळे तुम्हाला ते सूज येते पायाला. सूज येते पायाला. आता बाबा तुमच्या पायाला सूज वगैरे काय येते? येत नाही. आता कमी झाली. कमी झाली. पूर्णपणे कमी झालेली आहे या 3 महिन्यामध्ये. 3 महिने थेरपी घेऊन झाली बाबा पूर्णपणे? 3 महिने पूर्ण झालेली आहे. काय बोलाल आपल्या थेरपी बद्दल? कशी आहे आपली थेरपी किंवा कशी घेतली पाहिजे? आपली थेरपी लय भारी आहे आणि रेग्युलर जर घेतली आणि विश्वास ठेवला तर लवकरात लवकर बरोबर आहे. विश्वासावर तर दुनिया कायम आहे. बरोबर आहे. तुम्ही पण डॉक्टरांच्यावर जसा विश्वास होते ते सांगतील असं नाही असं करा हे घ्या या गोळ्या घ्या त्या गोळ्या घ्या. तसं जर आपण थेरपीला रेग्युलर आलो आणि व्यवस्थित घेतली आणि त्याच्यावर विश्वास ठेवला तर लगेच म्हणजे फरक पडू शकतो. आपल्या मॉम मॅट बद्दल काय बोलाल? मॉम मॅट म्हणजे एक प्रकारची आपली आईच आहे. मी सांगतो मॉम मॅट एक प्रकारची आईच आहे आणि तिची थेरपी आईच्या खुशीमध्ये आपल्याला तशी ऊब भेटते तशी इथे मॉम मॅट मध्ये आपल्याला ऊब दिली जाते. बाबा ज्यांनी थेरपी आली ज्यांनी ही आई आपल्यापर्यंत पोहोचवली आपले सूरज सर आणि समता मॅडम आज त्यांच्यामुळे तुम्ही सगळे बरे होत आहेत. त्यांनी ही आई इथपर्यंत आणली. मग त्यांच्याबद्दल काय बोलाल? त्यांच्याबद्दल मी ते एवढं म्हणतो का जेवढी आपली लोक येतात थेरपीला म्हणजे जे घेत आहेत त्यांचं स्वतःच आम्ही तर म्हणतो आपलं आयुष्य त्यांना लाभो आणि ते देव म्हणूनच आपल्याला एक प्रकारचे भेटलेत आणि त्याच्यामुळं आपण हे बरं होत आहोत आपण इथे. थँक्यू बाबा. तुमच्याशी बोलून खूप छान वाटलं. थँक्यू सो मच.